नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये छप्पर फाडके रिटर्न घ्यायचे असतील तर एक गुपित आहे, ते म्हणजे व्हॉल्यूम आणि प्राइस ॲक्शन यांचा गेम समजून घेणं. आज मी तुम्हाला असं काही दाखवणार आहे की जे तुम्हाला कुठेही रेडीमेड मिळणार नाहीये. निफ्टी 500 मधले मागच्या 5 वर्षात सर्वात जास्त रिटर्न्स दिलेले स्टॉक्स मी तुमच्या समोर ओपन करणार आहे आणि याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला नावं नाही सांगणार आहे, तर त्याच्या मागचं व्हॉल्यूम प्राइस रिलेशन, त्यामधले व्हॅलिडेशन सिग्नल्स आणि कधी-कधी येणारे त्याच्यामधले एनामॉलीजचे सिग्नल हे सगळे मी तपासून दाखवणार आहे. हा व्हिडिओ म्हणजे एक प्रॅक्टिकल गाईड आहे. भूतकाळातल्या मल्टीबॅगरची कहाणी आपण याच्यामध्ये समजून घ्यायची आहे आणि भविष्यातले मल्टीबॅगर ओळखण्याचा खरं शास्त्र याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जर खरंच तुम्हाला फक्त टिप्स नको आहेत आणि दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटचं शास्त्र जर कधी शिकायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं म्हणजे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रांपर्यंत. सबस्क्राईब अजून सुद्धा केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ. मी ट्रेडिंग व्ह्यूच्या ॲपवर आलेलो आहे. याच्यामध्ये स्टॉक स्क्रीनर ही एक टॅब असते या ठिकाणी आणि इंडेक्समध्ये निफ्टी 500 सिलेक्ट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी मार्केट कॅप जे ते रिसेट राहू द्या आपण आणि या ठिकाणी हे जे ओव्हरव्ह्यू आहे, तर ओव्हरव्ह्यूच्या ऐवजी आपण परफॉर्मन्स सिलेक्ट करूयात. परफॉर्मन्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की निफ्टी 500च्या कंपन्यांनी 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये किती रिटर्न्स जनरेट केलेले आहेत. तर आपण एक साधारणतः 5 वर्षाचं रिटर्न्स घेऊया आणि त्याला या ठिकाणी पुढे आणून ठेवूया. पुढे आणल्यामुळे आपण ही विंडो जी येते अशी छोटी जी करू शकतो, परंतु आपल्याला जे गरजेचं आहे ते आपल्याला दिसणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता याला मी फिल्टर करणार आहे. हे बघा आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय, हा स्टॉकचं नाव आहे TARIL, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड. या स्टॉकनी आतापर्यंत 5 वर्षामध्ये 2020 पासून ते 2025 पर्यंत 10,561% रिटर्न्स दिलेले आहेत. 10,500% याचा अर्थ काय होतो? म्हणजे या स्टॉकमध्ये 106 पट पैसे झालेले आहेत आपले. फक्त दुप्पट नाही, तिप्पट नाही, 10 पट सुद्धा नाही, तर 106 पट झालेले आहेत. त्यानंतर 7,300% PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड. तर असे हे जे स्टॉक्स आहेत, तर हे स्टॉक्स आपण आज व्हॉल्यूम आणि प्राइस यांचं याच्यामध्ये अनालिसिस जे ते करणार आहोत. सो फक्त आपण जास्त रिटर्न्स मिळालेले स्टॉक्स यांचंच नाही करणार आहे, तर जे स्टॉक्स अत्यंत ज्यांनी कमी रिटर्न्स दिलेले आहेत, तुलनेने कमी रिटर्न्स दिलेले आहेत, म्हणजे 100% पर्यंत रिटर्न दिलेले आहेत 5 वर्षामध्ये फक्त, किंवा काही स्टॉक्समध्ये जे आहे ते फक्त निगेटिव्ह रिटर्न्स मिळालेले आहेत, असे सुद्धा काही स्टॉक्स आहेत. तर ह्यांनी असं का परफॉर्म केलं, तर ह्याचं आपण सगळं लॉजिक जे आहे ते समजून घेणार आहोत. यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर अॅक्युम्युलेशन फेजवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्ट्रीब्युशन फेजवर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यानंतर व्हॅलिडेशन आणि एनामॉली यांचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा. आपली ही पूर्ण सिरीज जी आहे ती सिरीज व्हॉल्यूम प्राइस अनालिसिस या अॅना कॉलिंग यांच्या बुकवर आधारित जे काही नॉलेज आहे त्याच्यावर आहे. तर मराठीमध्ये अशा प्रकारचं कंटेंट जे ते अजूनपर्यंत कोणी तयार केलेलं नाहीये. आपण हे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी जर कधी अशाच स्वरूपाचे व्हिडिओज हवे असतील तर व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये टाईप करा व्हॉल्यूम प्राइस अनालिसिस. चला आपण पहिला स्टॉक जो आहे तो बघूयात, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त छप्पर फाडके रिटर्न्स मिळालेले आहेत. तो आहे TARIL, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स लिमिटेड. आता याच्यामध्ये आपण मंथली टाइम फ्रेम जी ती ओपन करूयात. मंथली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला दिसेल की हा 107%, 106% जो आहे तो कसा गेलेला आहे हे बघा. आपण मागे जाऊयात 2020च्या दरम्यान याच्यामध्ये काय काय घडलं प्राइस ऍक्शन नुसार, तर ते त्याचा अभ्यास करून घेऊयात. हे बघा या ठिकाणी 2020 मध्ये या स्टॉकची प्राइस होती 3 रुपये किंवा 4 रुपये. त्याच्यानंतर साधारणतः 1 ते 1.5-2 वर्षापर्यंत या स्टॉकची प्राइस जी ती 3 रुपयापासून 20 रुपयापर्यंत गेलेली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी नेमकं काय काय घडलेलं आहे ते बघा. सुरुवातीला हा एक ट्रेंड होता, त्याच्यानंतर हा डाऊन ट्रेंड होता. डाऊन ट्रेंड मध्ये जे आहे ते बघा, स्टॉकची प्राइस जी ती खाली येते, परंतु व्हॉल्यूम जे आहे ते अगदी कमी आहे. ॲव्हरेज व्हॉल्यूम पेक्षा एकदम कमी आहे. याचा अर्थ कोणीतरी या ठिकाणी स्टॉक जे आहे ते अॅक्युम्युलेट करतायत, गोळा करतायत. म्हणजे सेल करणार कोण असतं? ज्यांना या ठिकाणी हे स्टॉक जे ते पडतंय, कंटाळा येतोय, काढून टाकू आपण, अशी ज्यांची इच्छा होते ते रिटेलर्स हे स्टॉक जे ते विकतायत. परंतु ते रिटेलर विकल्यानंतर घेतंय कोण? तर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ते स्टॉक घेतायत. आणि ज्या वेळेला हा स्टॉक जो आहे तो पुढे वर खूप जास्त चांगला बाईंग इंटरेस्ट याच्यामध्ये येतो, त्याच्यामध्ये मग रिटेलर्सला सुद्धा वाटतं, त्यावेळेला मग अशा पद्धतीने चांगलं मोठं व्हॉल्यूम जे आहे ते जनरेट होतं. ते व्हॉल्यूम जे आहे ते जून 2020 मध्ये जनरेट झालेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम मध्ये सातत्याने वाढ दिसते आपल्याला. हे बघा या ठिकाणी कमी व्हॉल्यूम होतं, वाढलंय, इथं सुद्धा वाढलेलं आहे आणि सोबतच प्राइस जी आहे ती सुद्धा वाढलेली आहे. कॅन्डलची साईज जी आहे ती सुद्धा वाढलेली आहे. म्हणजे ह्याला म्हणायचं व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन म्हणजे काय? मराठीमध्ये अगदी सिंपल भाषेत बोलायचं झालं तर पुष्टी. व्हॉल्यूम जे आहे ते प्राइसच्या वाढीला पुष्टी देतंय, सपोर्ट करतंय.
कन्फर्मेशन देतंय त्याला म्हणायचं व्हॅलिडेशन. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी व्हॅलिडेशन आहे का? या ठिकाणी नाहीये व्हॅलिडेशन. या ठिकाणी प्राइस खाली जाते परंतु व्हॉल्यूम जे आहे ते वाढत नाहीये. म्हणजे हा डाउन ट्रेंड जो आहे तो फेक आहे किंवा चुकीचा आहे. त्याच्यामध्ये काहीतरी गडबड चालू आहे. आणि या ठिकाणी व्हॅलिडेशन आहे म्हणजे या ठिकाणी मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे ते एंट्री करतायत. त्यांना कुठलीच घाई नसते. हे बघा मंथली टाइम फ्रेम आहे. एकदा व्हॉल्यूम आल्यानंतर 3-4 महिने जे आहे ते परत स्टॉकची प्राइस जी ती साइडवेज झालेली आहे किंवा थोडीशी कमी झालेली आहे. परंतु त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते अगदी कमी झालेलं आहे. परंतु ज्यावेळेस परत व्हॉल्यूम आलेला आहे, प्राइस वर जायला लागलेली आहे, त्यावेळेला व्हॉल्यूम वाढलेलं आहे, प्राइस सुद्धा वाढलेली आहे. अशाच पद्धतीने पुढे दिसतंय. स्टॉक सेल करताना व्हॉल्यूम जे आहे ते कमी होतंय, परंतु म्हणजे तिथं कोणी जास्त विकण्यासाठी इंटरेस्टेड नाहीये. परंतु घेताना मात्र सगळेजण इंटरेस्टेड आहे आणि प्राइसही वाढते आणि व्हॉल्यूम सुद्धा वाढतंय. आणि ₹10 ₹4-5 स्टॉक जो आहे, तो जवळ-जवळ आपण जर कधी बघितलं ₹5 स्टॉक या ठिकाणी ₹500 ₹600 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे 100 पट रिटर्न्स जे आहेत त्याच्यामध्ये जनरेट झालेले आहेत फक्त 5 वर्षांमध्ये. आपल्याला हे व्हॅलिडेशन इथं होतंय. कन्सॉलिडेशन या ठिकाणी होतंय आणि त्याच्यानंतर व्हॅलिडेशन जर कधी आपल्याला दिसत असेल, तर आपल्याला एक कॉन्फिडन्स जो आहे तो मिळू शकतो, की या ठिकाणी व्हॅलिडेशन झालेलं आहे आणि आपण या स्टॉकमध्ये लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्हॅलिडेशनचा अभ्यास आपल्याला जो आहे तो करायचा आहे. दुसरा स्टॉक बघूयात आपण पीजी इलेक्ट्रोप्लास्ट. तर ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी सेम स्ट्रक्चर बनलेलं आहे. आता या ठिकाणी काय नवीन आहे ते बघूयात आपण. स्टॉकची प्राइस या ठिकाणी वाढते 2017 पासून. त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस खाली येते. खाली येत असताना व्हॉल्यूम जे आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. परंतु या ठिकाणी बघा नवीन गोष्ट काय आहे, तर व्हॉल्यूम वाढतंय परंतु कॅन्डलची साईज जी आहे ती खूप कमी झालेली आहे. ह्या तुलनेने कॅन्डलची साईज जी आहे ती या ठिकाणी खूप कमी आहे परंतु व्हॉल्यूम जे आहे ते खूप जास्त आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे, तर व्हॉल्यूम जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे परंतु प्राइस जी आहे ती खाली जात नाहीये. म्हणजे खालून बाईंग करणारा प्रेशर जो आहे तो आहे म्हणून तो व्हॉल्यूम जरी असला तरी ते खाली नेत नाहीये प्राइस. बाईंग प्रेशर असल्यामुळे प्राइस जी आहे ती वरतीच राहते. त्याच्यामुळे ही छोटीशी कॅन्डल जी ती बनते आणि त्याच्यानंतर बघा घाई कुठलीच नाहीये. ज्या महिन्यामध्ये सेलिंग होते त्या महिन्यामध्ये व्हॉल्यूम जो आहे तो कमी आहे परंतु बाईंग ज्या महिन्यामध्ये येतंय तर त्या महिन्यामध्ये व्हॉल्यूम जो आहे तो तुलनेने वाढतोय. ठीक आहे. आता याचं बघा या ठिकाणी आपल्याला महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये व्हॅलिडेशन जे आहे तितकंसं काही क्लिअर कळत नाहीये. तर मग आपल्याला मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस जे आहे ते सुद्धा करावं लागू शकतं. आपण आता 3 महिन्याच्या टाइम फ्रेमवर जाऊयात. 3 महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला व्हॅलिडेशन दिसतंय का? इथं सुद्धा आपल्याला दिसत नाही. 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर जाऊयात. या ठिकाणी दिसतंय का? बघूयात आपण व्हॅलिडेशन. बघा या ठिकाणी अनॉमली सुद्धा दिसते. कॅन्डल मोठी आहे, व्हॉल्यूम कमी आहे, प्राइस कमी होते परंतु व्हॉल्यूम या ठिकाणी व्हॉल्यूम जे ते वाढतंय परंतु कॅन्डलची साईज जी ती कमी झालेली आहे. म्हणजे इथं ही अनॉमली तयार झालेली आहे. अनॉमली म्हणजे काय? तर या ठिकाणी मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स रिटेल ट्रेडर्सला, छोट्या इन्व्हेस्टर्सला फसवतायत आणि त्याच्यानंतर एक रिव्हर्सल येऊ शकतो अनॉमली नंतर. डाऊन ट्रेंडमध्ये अनॉमली तयार झाली असेल तर रिव्हर्सल येऊ शकतो. अप ट्रेंडमध्ये जर कधी अनॉमली तयार झाली तर डाऊन ट्रेंड येऊ शकतो. रिव्हर्सल होऊ शकतं. तर या ठिकाणी बघा आपल्याला व्हॅलिडेशन जे आहे ते सुद्धा दिसतंय. इथं प्राइस वाढते, व्हॉल्यूम सुद्धा या ठिकाणी वाढतंय, कॅन्डलची साईज जी आहे ती सुद्धा वाढते. म्हणजे हे जे आहे ते व्हॅलिडेशन आहे. अशा ठिकाणी आपल्याला विश्वास निर्माण होतो की प्राइस आणि व्हॉल्यूम जे ते एका बाजूने जात आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते आपण या स्टॉकमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक जी ती करू शकतो. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा व्हॅलिडेशनच दिसतंय. कदाचित हा स्टॉक जो आहे तो आणखी वर जाऊ शकतो. कुठलाही बाईंग सेलिंग रेकमेंडेशन नाहीये. व्हॉल्यूम वाढलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा व्हॉल्यूम जे आहे ते वाढलेलं आलेलं आहे. कदाचित ही जी आहे ती पुन्हा एक अक्युम्युलेशनची फेज जी आहे ती या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि त्याच्यानंतर पुन्हा ब्रेकआउट जो आहे तो होऊन स्टॉकमध्ये वरच्या बाजूला आपल्याला प्राइस जाताना दिसू शकते. पुढचा स्टॉक बघूयात आपण. ओळखीचा स्टॉक घेऊयात एक बीएससी. बीएससी मध्ये काय झालेलं आहे ते बघूयात आपण. पहिले मंथली टाइम फ्रेमवर जाऊयात. मंथली टाइम फ्रेम मध्ये अगदी सेम तशा पद्धतीचंच स्ट्रक्चर जे आहे ते दिसतंय. 2020 कडे जाऊयात आपण. स्टॉक लिस्ट झाल्यानंतर स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड होता कंटिन्यू 2020 पर्यंत डाऊन ट्रेंड. त्याच्यानंतर बघा स्टॉकमध्ये बाईंगचं व्हॉल्यूम जे आहे ते वाढायला लागलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे ते व्हॅलिडेशन आपल्याला हे कन्सिडर करता येऊ शकतं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा व्हॉल्यूम जे ते वाढते, प्राइसही वाढते. या ठिकाणी सुद्धा प्राइस वाढते, व्हॉल्यूम वाढते. म्हणजे हे जे आहे ते व्हॅलिडेशन आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला एक कन्फर्मेशन मिळतं की मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते आपल्या सोबत आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लॉंग टर्म मध्ये चांगले पैसे जे ते मिळू शकतात. तर बरोबर तसं झालेलं आहे. या ठिकाणी बघा थोडीशी एक अनॉमली डेव्हलप झालेली आहे. या ठिकाणी प्राइस तर खूप वाढलेली आहे. या सगळ्यापेक्षा कॅन्डलची साईज मोठी झालेली आहे परंतु या ठिकाणी व्हॉल्यूम जो आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणीची ही अनॉमली आहे. त्याच्यानंतर हा थोडासा डाऊन ट्रेंड जो आहे त्याच्यानंतर परत व्हॅलिडेशन आहे आणि व्हॅलिडेशन नंतर स्टॉकची प्राइस जी ती चांगली वर जी ती गेलेली आहे. अशा पद्धतीने पुढचा एक स्टॉक बघूयात आपण. माझडॉक. माझडॉक मध्ये काय झालेलं आहे 2021 मध्ये मी हा स्टॉक बाय केलेला होता आणि कंटाळून
ॲक्युम्युलेशन फेजमध्येच मी तो विकून टाकला होता. त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे. का विकला मी तो? तर ते तुम्हाला उत्तर हवं असेल तर तुम्ही आपला ॲक्युम्युलेशन बुल रन हा जो व्हिडिओ आहे तर तो बघू शकता. या ठिकाणी कंटिन्यू हे ॲक्युम्युलेशन फेज आहे. बायिंग इंटरेस्ट जो आहे तो जनरेट होतोय. हे बघा ह्याच मोठ्या कॅन्डलच्या या मंथमध्ये जून 2021 मध्ये कोरोना सुरू होता त्यावेळेला मी तो बाय केलेला होता वरच्या लेवलला. त्याच्यानंतर तो खाली आला. कंटिन्यू काही महिने मी तो पोर्टफोलिओमध्ये ठेवला, परंतु नंतर तो विकून टाकला. त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जे हे व्हॅलिडेशन जे ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजे ₹130 ची प्राइस ₹400 झालेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जबरदस्त रिटर्न्स जे ते आलेले आहे. ₹130 चा स्टॉक जो आहे तो ₹3,500 पर्यंत गेलेला आहे. एकदम जबरदस्त रिटर्न्स जे ते याच्यामध्ये मिळालेले आहेत. साधारणतः 2,600% पर्यंत रिटर्न्स जे ते मिळालेले आहेत. तर हे झालं व्हॅलिडेशन. पुन्हा एकदा सांगतो की प्राइस वाढते, व्हॉल्यूम सुद्धा वाढते, म्हणजे मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सला याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. ते स्टॉक जे आहेत ते त्यांनी या मागच्या लेवलमध्ये या ठिकाणी आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सला स्टॉकची प्राइस खाली नेऊन कन्सॉलिडेशन करून ॲक्युम्युलेशन फेजमध्ये आपल्याला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती वर गेलेली आहे. तर अशा पद्धतीने हे व्हॅलिडेशन आहे. त्याच्यानंतर थोडा कमी गेलेला स्टॉक जो आहे तो बघूयात आपण. एबी कॅपिटल बघूयात आपण. एबी कॅपिटलमध्ये काय झालेलं आहे 2005 मध्ये 2020 मध्ये पर्यंत हा डाऊन ट्रेंडमध्ये होता. त्याच्यानंतर बघा थोडं कमी रिटर्न्स आहे. 300% रिटर्न आपल्याला मिळालेला आहे याच्यामध्ये. परंतु व्हॅलिडेशन दिसतंय का? प्राइस वाढते, व्हॉल्यूम सुद्धा जो आहे तो वाढतोय. तर हे जे आहे ते हे ॲक्युम्युलेशन आपण गृहीत धरू शकतो. ॲक्युम्युलेशन फेज नंतर पुन्हा लगेच स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला जाईल, लगेच रिटर्न्स मिळतील असं नाहीये. तर स्टॉक जो आहे तो पुन्हा ॲक्युम्युलेशन फेजमध्ये जो आहे तो जाऊ शकतो. हे अप ट्रेंड मधलं ॲक्युम्युलेशन फेज जी ती असू शकते. त्याच्यानंतर परत व्हॅलिडेशन होतंय का? या ठिकाणी व्हॅलिडेशन होताना दिसतंय. त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती वरती जाते. या ठिकाणी सुद्धा व्हॅलिडेशन जे ते दिसतंय आणि त्याच्यानंतर आता स्टॉकची प्राइस जी ती वरती जाते. कुठलंही बाईंग सेलिंग रेकमेंडेशन नाहीये. हा एक कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे. व्हॉल्यूम जे आहे ते आलेलं आहे ब्रेकआउटला आणि व्हॅलिडेशन जे आहे ते सुद्धा आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर आणखी बघूयात. काही स्टॉक जे आहे ते या कालावधीमध्ये खूप जास्त रिटर्न्स दिलेले नाही, परंतु भविष्यामध्ये ते रिटर्न्स देऊ शकतात. आणखी बघूयात. होम फर्स्ट फायनान्स याच्यामध्ये काय झालेलं आहे ते बघूयात आपण. आता याच्यामध्ये वीकली टाइम फ्रेम बघूया, कारण की हा स्टॉक जो आहे तो रिसेंटली लिस्टेड आहे, म्हणजे 2021 ला लिस्टेड आहे. त्याच्यामुळे वीकली टाइम फ्रेम मध्ये याचं अनालिसिस करून बघूयात आपण. हा लिस्टेड झालेला इथं. त्याच्यानंतर या ठिकाणी एकदम मोठं व्हॉल्यूम आलं, त्याच्यामुळे आपल्याला हे बाकीचे व्हॉल्यूम जे ते खूप छोटे छोटे दिसतात. त्याच्यामुळे आपण जर कधी त्याला हाईड केलं तर मग आपल्याला व्यवस्थित दिसायला लागतं. हे आपलं चार्ट अनालिसिसचं टेक्निक जे ते आपल्याला स्वतःला डेव्हलप जे ते करावं लागतं. या ठिकाणी बघा, या डाऊन ट्रेंड नंतर या ठिकाणी व्हॉल्यूम वाढतंय, इथं व्हॉल्यूम वाढतंय, इथं व्हॉल्यूम वाढतंय, प्राइस वाढते, इथं सुद्धा छान एक सिग्नल जो आहे तो मिळालेला आहे व्हॉल्यूम मध्ये आणि हे जे ते आपण कन्सिडर करू शकतो की व्हॅलिडेशन आहे. त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती काही कालावधीसाठी वर गेलेली आहे, थोडंसं ॲक्युम्युलेशन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी बघा प्राइस ॲक्शन खूप महत्वाची आहे. वरच्या लेवलला जे आहेत ते विक्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की ही जी रॅली आहे तर ती काही खूप तेवढी सस्टेनेबल असेलच असं नाहीये. हा सुद्धा विचार आपण आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे, बॅक ऑफ द माइंड ठेवला पाहिजे. या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालं, 2-3 महिन्यांचं कन्सॉलिडेशन आहे अप ट्रेंड मध्ये. तर ह्या विक्स ज्या असतील तर त्या आपल्याला महत्वाचे सिग्नल जे ते देतात. त्याच्यानंतर बघा कन्सॉलिडेशन झालेलं आहे, प्राइस खूप जास्त वाढलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर व्हॉल्यूम मध्ये सुद्धा या ठिकाणी जी ती वाढ झालेली आहे. परंतु हा सुद्धा एक व्हॅलिडेशन सिग्नल जो आहे तो झालेला आहे विकली टाइम फ्रेम मध्ये. परंतु मंथली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर हे काहीतरी गडबड दिसेल आपल्याला. तर बघूयात आपण काय होतंय. हे बघा या ठिकाणी आपल्याला तेवढं काही पुढची कॅन्डल जी ती काही चांगला सिग्नल देत नाहीये. प्राइस ॲक्शनचं पण अनालिसिस आपल्याला सोबत करायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा जो आहे तो व्हॅलिडेशन आपल्याला मंथली टाइम फ्रेम मध्ये काही एवढा प्रॉपर दिसत नाहीये. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लगेच ट्रेड एंट्री जी ती घ्यायला नाही पाहिजे. आता मंथली वीकली मध्ये जाऊयात परत. वीकली मध्ये स्विंग ट्रेडिंग साठी काही आहेत का जनरेट झालेले ते बघा. या ठिकाणी बघा हे एक व्हॅलिडेशन आहे. प्राइस वाढते, व्हॉल्यूम सुद्धा वाढते, कॅन्डलची साईज सुद्धा वाढते. त्याच्यानंतर इथं परत ॲक्युम्युलेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर प्राइस जी ती वरती गेलेली आहे. स्विंग ट्रेड जो आहे तो, पोझिशनल ट्रेड जो आहे तो 20-25-30% मिळू शकतोय. अशा पद्धतीने कमी 1-2 स्टॉक्स जे आहेत ते निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले स्टॉक्स जे आहेत ते बघूयात. शक्यतो निगेटिव्ह रिटर्न्स जे आहेत ते नवीन लिस्ट झालेल्या कंपन्यांमध्येच असतील. ही जी कंपनी आहे ही नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे बघा. 24 मध्ये लिस्ट झालेली, त्याच्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न्स दिसतंय. डाटा कमी आहे त्याचा. झील याच्यामध्ये जे ते निगेटिव्ह रिटर्न्स आहेत. आपण बघूयात काय झालेलं आहे झील मध्ये. मंथली टाइम फ्रेम मध्ये बघूयात. हे बघा या ठिकाणी व्हॅलिडेशन जे आहे ते कसलं मिळतंय बघा. आपल्याला व्हॅलिडेशन सेलिंग साईडचं व्हॅलिडेशन जे आहे ते मिळतंय. म्हणजे प्राइस जी ती कमी होते, परंतु प्राइस कमी होत असताना व्हॉल्यूम जे आहे ते वाढत आहे. तर याचा अर्थ आपण या स्टॉकमध्ये जर कधी असू तर निघण्याची वेळ झालेली आहे. याच्यामध्ये बसून राहायचं नाही की वाढेलच असं जर कधी व्हॉल्यूम आपल्याला दिसत असेल तर आपण एक्झिट व्हायला पाहिजे. कंटिन्यू व्हॉल्यूम जे ते वाढत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा बुलिश कॅन्डल बनलेली आहे.
आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा आलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये वीक मोठी तयार झालेली आहे, ती पण बघा. त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस परत खाली आलेली आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसतंय, परंतु या ठिकाणी सुद्धा तितकंसं फॉलोअप कॅन्डल जे आहेत ते काही आलेले नाहीयेत. व्हॅलिडेशन पण तितकं काही आपल्याला दिसत नाहीये. 6 मंथ टाइम फ्रेमवर बघूयात. हे बघा, व्हॉल्यूम जे ते कमी होतंय, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्याला सिग्नल जो आहे तो जनरेट होत नाहीये. 12 महिन्याचा टाइम फ्रेम म्हणजे 1 वर्षाची टाइम फ्रेम आहे. वर्षाच्या टाइम फ्रेम मध्ये बघा अजून डाऊन ट्रेंडच त्याचा दिसतोय आपल्याला. कुठल्याही प्रकारचं बुलिश सिग्नल जो आहे तो जनरेट नाही होते. बंधन बँक बघूयात आपण काय झालेलं आहे. मंथली टाइम फ्रेमवर बघूयात काय होतंय. हे बघा, स्टॉकची प्राइस कमी होते आणि व्हॉल्यूम जे आहे ते वाढतंय, म्हणजे हे व्हॅलिडेशन जे आहे ते बिअरिश साइडचं व्हॅलिडेशन जे आहे ते आपल्याला कन्सिडर करता येईल. या ठिकाणी जे आहे ते बुलिश साइडचं व्हॅलिडेशन आपल्याला हे पकडता येईल, परंतु व्हॉल्यूम जे आहे ते थोडंसं ट्रिकी आहे. इथं कदाचित आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस जो आहे तो होऊ शकतो. इथं थोडंसं व्हॅलिडेशन सारखं पिक्चर जे आहे ते आपल्याला दिसतंय, परंतु हे निगेटिव्ह रिटर्न्स जे आहेत त्याच्यामध्ये आहे. ह्या ठिकाणी आपल्याला चांगलं अॅक्युम्युलेशन फेज जे ते आपल्याला इथं दिसतंय. हे जे आहे ते कंटिन्यू स्टॉकची प्राइस जी ती खाली जाते, परंतु खूपही खाली जात नाहीये आणि या ठिकाणी व्हॉल्यूम जे आहे ते जनरेट होत आहे. तर या ठिकाणी नक्कीच मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते स्टॉक जे आहेत ते जमा करत असतील असा अंदाज आहे. परंतु प्राइस जी आहे ती खूप जास्त वाढत नाहीये. ती प्राइस जर कधी वाढते आणि व्हॉल्यूम जर समजा वाढलं परत, तर आपल्याला असं म्हणता येईल की यामध्ये आता बुलिश ट्रेंड जो आहे तो सुरू होऊ शकतो. बघा, मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारचं व्हॅलिडेशन जे दिसत नाही. मंथली टाइम फ्रेम मध्ये थोडंसं आपल्याला गोंधळ होतोय, परंतु 3 महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये जे ते आपल्याला क्लिअर दिसतंय की कुठल्याही प्रकारचं व्हॅलिडेशन जे ते नाहीये. या ठिकाणी उलट कन्सॉलिडेशन फेज आहे आणि अॅक्युम्युलेशन फेज जे ते आपण कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी मोठे इन्स्टिट्यूशन्स बाय जे ते करत असतील, कदाचित अॅक्युम्युलेट करत असतील, ती फेज जी ती ही आपण कन्सिडर करू शकतो. आणि व्हॉल्यूम जे आहे ते सुद्धा खूप कमी असेल. ज्या वेळेला बाईंग इंटरेस्ट डेव्हलप होईल त्यावेळेला व्हॉल्यूम जे ते वाढेल, त्यावेळेला आपल्याला व्हॅलिडेशन सुद्धा दिसू शकतं पुढे जाऊन. आणखी एखादा स्टॉक बघूयात. PVR आयनॉक्स रँडम स्टॉक जे आपण बघतोय. हे बघा, आता या स्टॉकमध्ये 2020 पासून 5 वर्षामध्ये जे निगेटिव्ह रिटर्न जे दिलेले, खूप काही निगेटिव्ह नाहीये, परंतु कुठेच हल्लेलं नाही स्टॉक. जिथं होता तिथंच आहे जवळजवळ. तर या ठिकाणी बघा, व्हॉल्यूम जे ते वाढलेलं आहे सेलिंग मध्ये. त्याच्यानंतर इथं कुठल्याही प्रकारचं व्हॅलिडेशन आपल्याला दिसत नाहीये. प्राइस वाढते, व्हॉल्यूम वाढते, असं काहीच कुठे दिसत नाही. 3 मंथ टाइम फ्रेम मध्ये, मंथली टाइम फ्रेम मध्ये तसं काही दिसतंय का बघूयात आपण. या ठिकाणी एक व्हॉल्यूम आलेलं आहे, परंतु फॉलोअप व्हॉल्यूम नाहीये. प्राइस वरती गेलेली आहे, परंतु व्हॉल्यूम जे आहे ते डाऊन झालेलं आहे, म्हणजे व्हॅलिडेशन या ठिकाणी नाहीये. अॅक्युम्युलेशन फेज जी ती कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी आपण मोठं अॅक्युम्युलेशन होऊ शकतं किंवा या मोठ्या अपट्रेंड नंतर हे एक डिस्ट्रीब्युशन फेज सुद्धा तयार होऊ शकते. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर हा स्टॉकची प्राइस जी ती खाली सुद्धा जाऊ शकते किंवा वरती सुद्धा जाऊ शकते. छोटे स्विंग ट्रेड मध्ये तुम्हाला घ्यायचे असतील, तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये जे ते अनालिसिस जे ते करू शकता. या ठिकाणी डेली टाइम फ्रेम मध्ये व्हॅलिडेशन दिसतंय का. या ठिकाणी बघा, एक्झॅक्टली ह्या सपोर्ट लेवलला ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे, त्या ठिकाणी व्हॉल्यूम जे ते वाढताना दिसतंय, हे व्हॅलिडेशन आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती वर गेलेली आहे. इकडे कुठे दिसतंय का, ही अॅक्युम्युलेशन फेज आहे. व्हॉल्यूम बघा किती कमी झालेलं आहे, खूपच कमी व्हॉल्यूम आहे आणि अॅक्युम्युलेशन फेज मध्ये बाईंगचं व्हॉल्यूम जे ते जास्त आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी स्टॉक जे ते अॅक्युम्युलेट केलेले आहेत आणि स्टॉक जो आहे तो वरती चाललेला आहे. आता ह्या ठिकाणी सुद्धा अॅक्युम्युलेशन फेज आहे ट्रेंड मध्ये, अप ट्रेंड मध्ये, आणि तिथे सुद्धा बाईंगचं व्हॉल्यूम जे ते जास्त आहे. शक्यता आहे हा स्टॉक जो आहे तो वरच्या बाजूला ब्रेकआउट होऊ शकतो. या ठिकाणी हा कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो सुद्धा बनलेला दिसतोय, परंतु कुठल्याही प्रकारचं बाईंग रेकमेंडेशन नाहीये. इथून हा स्टॉक जो आहे तो इथं सेलिंग सुद्धा होऊ शकते. परत या ठिकाणी मोठं अॅक्युम्युलेशन होऊ शकतं मोठ्या टाइम फ्रेमवर. परत या लेवलला सुद्धा तो स्टॉक जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रॉपर स्टॉप लॉस, आपले ट्रेडिंग सायकोलॉजी, रिस्क हे वापरून आपण प्रत्येक ट्रेडमध्ये जे ते एंट्री जे ती करायची आहे. कुठलाही घाई करायची नाहीये आणि पूर्ण अनालिसिस जे ते करायला पाहिजे. हे तुम्ही फक्त व्हॉल्यूम प्राइस अनालिसिस केलेलं आहे, बाकी इंडिकेटर्स वगैरे अजून काय सांगतायत, बाकी फंडामेंटल्स काय सांगतायत, याचा पण विषय असतो त्याच्यामध्ये, तर तो पण बघितला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक स्टॉकचं जे आहे ते अनालिसिस करायला पाहिजे. व्हॉल्यूम जे ते खूप महत्वाचा फॅक्टर असतो. व्हॉल्यूम आहे म्हणजे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते ज्या दिशेने चालतायत त्याच दिशेने मार्केट जे ते वाढणार आहे, स्टॉकची प्राइस जी ती वाढणार आहे. मोठे इन्स्टिट्यूशन्स नसतील तर स्टॉकची प्राइस वाढणार नाही. रिटेल इन्व्हेस्टर्सला स्टॉकची प्राइस वाढवता येत नाही त्यांच्या बळावर, त्याला इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सच लागतात. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण ट्रेडिंग जे ते करायचं असतं. तर त्याच्यामध्ये छोटे मोठे प्रॉफिट जे ते घेऊन आपण एक्झिट व्हायचं असतं. एक्झॅक्टली टॉप आणि एक्झॅक्टली बॉटम रिटेल इन्व्हेस्टर्सला शोधणं कठीण असतं आणि त्यानुसार ट्रेड करणं पण कठीण असतं. रिस्क मॅनेजमेंट जी ती आपण आपली प्रॉपर ठेवली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आपले व्हिडिओज जे ते बरेचसे लोक बघतात परंतु ते सबस्क्राईब करत नाही, तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो. मराठी भाषेमध्ये अशा पद्धतीचं कंटेंट जे आहे ते क्वचित बघायला मिळेल. कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये तुम्ही क्लास जॉईन करावा किंवा कोर्स जॉईन करावा किंवा डीमॅट खातं उघडावं माझ्या अंडर.
परंतु तुम्ही लाईक केलं, तुम्ही सबस्क्राईब केलं, शेअर केलं तर तेवढंच मोटिवेशन मिळतं नवीन चांगलं कंटेंट क्रिएट करण्यासाठी. तुमच्या मार्फत कुठल्याही प्रकारचे पैसे कमवणं हा उद्देश नाहीये, फक्त तुम्हाला एक चांगली माहिती पुरवणं हा एक महत्त्वाचा उद्देश जो आहे. ह्या व्हिडिओमध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ते फक्त एक उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये बाय करा किंवा सेल करा असलं कुठलंही रेकमेंडेशन या व्हिडिओ मार्फत नाहीये. टोटली हा व्हिडिओ जो आहे तो एज्युकेशनल पर्पजनी बनवलेला व्हिडिओ आहे. कुठल्याही प्रकारची क्विक मनी स्कीम 100% रिटर्न देणारी स्कीम आहे असं ह्याच्यामध्ये म्हणणं नाहीये. आपण आपले गुंतवणूक जी आहे ते आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच करायची आहे. हा फक्त एक एज्युकेशनल कंटेंट जो आहे. धन्यवाद.